प्रचाराच्या तोफा थंडवायला अवघा एक दिवस बाकी आहे. सर्वच पक्षाचे उमेदवार प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसत आहेत. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये रोड शो झाला. त्यानंतर या भोसरी विधानसभा मतदारसंघाचं संपूर्ण चित्रच पालटल्याचं पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 8 मध्ये मी सध्या आहे. माझ्यासोबत उमेदवार विलास मडगिरे आहेत. भाऊ, काय सांगाल, काल फडणवीस साहेबांचा रोड शो झाला, त्यानंतरच मोठ्या प्रमाणावरती परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळते. नक्की काय घडतंय, कसा प्रतिसाद मिळतो नागरिकांना? काल आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य रोड शो भोसरीमध्ये या ठिकाणी झाला. आम्ही सर्व उमेदवार त्या ठिकाणी उपस्थित होतो. हजारोंच्या संख्येने त्या रॅलीमध्ये लोकांचा मनापासून या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी होता आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून खूप जवळपास 1 ते 1.5 तासाचा रोड शो या ठिकाणी झाला. त्यानंतर मला असं वाटतं की येणाऱ्या या काळामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये महापौर भारतीय जनता पार्टीचा 100% या ठिकाणी होईल अशा प्रकारचं खात्री या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही त्याबरोबर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रभागामध्ये डोर टू डोर या ठिकाणी प्रचार केला, रॅल्या काढल्या. त्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण जे लोकांच्यामध्ये निवडून आल्यापासून ते आज तगायत आम्ही लोकांच्या मध्ये आहोत आणि प्रत्येकाच्या अडीअडचणी सुखदुःखामध्ये सहभागी आहोत. विकास कामाच्या माध्यमातून 200 कोटीपेक्षा जास्त निधी आपण प्रभागात आणल्यामुळे नागरिकांमध्ये एक चांगल्या प्रकारचं समाधान आहे. विविध गटाच्या, लहान गट असेल, बचत गटाच्या माध्यमातून महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अशा सर्वांचाच या ठिकाणी भरपूर आम्हाला भरघोस पाठिंबा या ठिकाणी व्यक्त होत आहे. भाऊ, आपण पाहिलं तर काल उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोबत मोठ्या प्रमाणावरती या विधानसभा मतदारसंघामध्ये सभा झाल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाहिराना अंदाज पाहायला मिळतो. ती शायरी नक्की काय होते आणि त्याचा कसा परिणाम झालेला? देवेंद्रजीचा असं डायलॉग या ठिकाणी होता, क्यों पडे हो चक्कर में कोई नाही टक्कर में, असं त्यांनी ते सांगितलंय. ते आमच्या प्रभागामध्ये तसंच आहे. त्यामुळे आमच्यामध्ये टक्करला कोणी इथं नाहीच आहे. त्यामुळे जे फक्त इलेक्शन टू दिसणारे ती लोक आहेत, आम्ही सातत्यपूर्ण दिसणारे आम्ही लोक आहेत. आम्ही कामं या ठिकाणी करतो. लोकांना माहिती आहे कोणाला मत द्यायचं आहे. त्यामुळे 100% खात्री आहे की आमचे 4ही जे उमेदवार आमच्या प्रभागामध्ये प्रभाग 8 मध्ये आहेत ते 100% बहुसंख्येने, बहुमताने 4हीचे 4ही लोकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी विजय होतील. आपण पाहिलं तर विजयाचा विश्वास या ठिकाणी विलास मडगिरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे बघूया आता 16 तारखेला नक्की काय घडतं. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.